स्वप्नांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा विषय घेऊन आलोय की त्या विषयाचं नाव आहे भीतीच्या पलीकडे प्रकाश। आजचं जे टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे भीतीच्या पलीकडे प्रकाश। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो आणि तो स्वतःला सावरू शकत नाही, त्यातून तो बाहेर पडू शकत नाही। मनात नेहमी नकारात्मक विचार। मग काही लोकांना असं वाटतं की मी ते करू शकत नाही, माझ्याने ते गोष्ट होणारच नाहीये। तर बऱ्याच वेळा हे भीतीचं कारण आहे। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तुमच्या आतमध्ये दडलेला जो मोठा शत्रू आहे त्याचं नाव भीती आहे। जेव्हा या भीतीला तुम्ही बाहेर काढाल तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने सगळी गोष्ट तुम्ही पूर्ण कराल, तुमची स्वप्न पूर्ण कराल। आजच्या व्हिडिओमधून मला हे सांगायचं आहे की तुमच्या मनाच्या आतमध्ये दडलेला जो शत्रू आहे तो शत्रूचं नाव आहे भीती। आणि आज आपण या व्हिडिओमधून ते भीती मुळासकट बाजूला काढून टाकणार आहोत। नकारात्मक विचार आपण काढून टाकणार आहोत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी तयार करत आहोत। मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो। एका गावामध्ये समीर नावाचा एक मुलगा होता आणि त्याला भीती होती की मला अपयश आलं तर, मी पडलो तर, मी हारलो तर, मी कधी जिंकू शकणारच नाही। अशा अनेक प्रश्नांनी, अनेक भीतींनी त्याला ग्रासलं होतं। आणि त्याच्या आजोबांनी ठरवलं की याला बाहेर कसं काढायचं या भीतीमधून। त्याच्या मनामध्ये जी भीती आहे त्या भीती बाहेर कशी काढायची, आजोबांना खूप मोठा प्रश्न पडला। आणि मग आजोबा म्हणाले एके दिवशी की समीर, हो, आपण आपल्या शेतावरती जाऊयात। आणि आजोबांनी एक पिशवी घेतली आणि समीर सोबत शेतावरती गेले। शेतावरती गेल्यानंतर आजोबांनी त्या पिशवीतून ओंजळभर बियाणे काढले आणि समीरच्या हातामध्ये दिले आणि समीरला सांगितलं की हे जे बिया तुला दिलेत मी, ते या शेतामध्ये विखरून टाक, पेर। समीर आजोबाकडे एकटक बघत राहिला आणि म्हणाला, आजोबा, हे उगवलेच नाही तर? आजोबा शांतपणे त्याच्याकडे फक्त हसले। परत समीरने एक प्रश्न विचारला, आजोबा, मी हे बिया पेरलेत, उगवलेत ही, आणि ह्या उगवलेल्या बियाचे जे दाणे आहेत ते जर पाखरांनी खाल्ले तर? पुन्हा आजोबा त्याच्याकडे पाहून फक्त शांतपणे हसले। परत समीरने आजोबाला प्रश्न विचारला, आजोबा, हे मी बियाणे पेरले, उगवून आलेत, त्याला पाखरांनी खाल्लं, आणि मग याच्यापासून आपल्याला फायदा मिळेल का? याच्यापासून जे उत्पन्न मिळणार आहे ते मिळेल का आपल्याला आजोबा? आजोबा हसले, पुन्हा हसले आजोबा आणि त्याला म्हणाले, समीर, अरे ते बियाणं उगवायच्या आधीच त्याचा मृत्यू तू ठरवून टाकलास। म्हणजे तो पेरायच्या अगोदरच त्याचा मृत्यू तू ठरवून टाकलायस। जर तू ती कृती केलीच नाहीये तर तुला ज्या ह्या प्रश्न पडणार आहेत त्या प्रश्नाचे उत्तर मिळतील का? तो विनाकारण तो असं झालं तर, तसं झालं तर ह्या गोष्टीमध्ये तू गुंतून पडू नकोस। तू कृती कर पहिल्यांदा। आणि आजोबांनी त्याला सांगितलं, अरे भीती म्हणजे काय आहे? भीती म्हणजे न घडलेल्या घटनेची कल्पना करणे। भीती म्हणजे काय तर
अजून घडायची गोष्ट ती, किंवा ती गोष्ट घडलीच नाही, त्याची कल्पना करणे म्हणजे भीती आहे. तुझ्यासोबत घडली का ती घटना? नाही, फक्त तू कल्पना करतोय, म्हणून तुला ते भीती वाटते. आणि समीरच्या लक्षात आलं की अजून गोष्ट ती घडलीच नाहीये, तरी मी त्याचा विचार करतोय, आणि त्याची भीती माझ्या मनात मी घेऊन माझ्या स्वप्नांना मी काय करतोय की त्याला पायबंदी करतोय, माझ्या स्वप्नांना मी स्टॉप करतोय. आणि तेव्हा समीरनं ठरवलं की भीती म्हणजे काही नाही. भीती म्हणजे काय आहे, एक सर्वसामान्य व्याख्या आहे भीतीची. भीती म्हणजे काय की अजून घडणाऱ्या घटना आहेत किंवा अजून न घडलेली घटना आहे त्याची कल्पना करणे, एवढी साधी सिंपल भीतीची व्याख्या आहे. तर समीरने चालू केलं, सुरुवात केली समीरनं. आणि दुसऱ्या दिवशी समीरने एक कॉल केला मित्राशी, तो गप्पा मारल्या, बोलला छानपैकी. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जाहिरात पाहिली आणि एका नोकरीच्या ठिकाणी अर्ज केला. तिसऱ्या दिवशी तो घराच्या बाहेर पडून ज्या ठिकाणी अर्ज केला होता त्या ऑफिसला जाऊन भेट दिली, भेटून आला. आणि चौथ्या दिवशी सुदैवाने त्याला अपेक्षित असलेली नोकरी मिळाली. डिअर फ्रेंड, सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण भीतीसोबत, भीती आहे म्हणून थांबायचं नाही, भीतीसोबत एक पाऊल पुढे टाकायचं. जेव्हा तुम्ही भीतीसोबत एक पाऊल पुढे टाकाल तेव्हा भीती तुमच्या पाठीमागे राहील आणि तुम्ही पुढे जाल. बऱ्याच वेळा आयुष्य जगत असताना आपण काय करतो की भीतीला पुढे ठेवतोय आणि आपण पाठीमागे राहतोय. तर असं न करता भीतीसोबत चाला. जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल भीती तुमच्या पाठीमागे नक्कीच राहील. तर मित्रांनो, या व्हिडिओ मधून सांगण्याचा एक मला प्रयत्न असा आहे की जर काही गोष्टीची आपण कल्पना करणं बंद केलं तर नक्कीच यातून आपण बाहेर पडू शकतो. आणि समीरने सुद्धा तेच केलं की भीतीसोबत तो पुढे एक पाऊल चालला आणि त्याच्या स्वप्नातली जी नोकरी होती ती त्याला नक्की भेटली. नक्कीच डिअर फ्रेंड, तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वप्नातील नोकरी असेल, तुमच्या स्वप्नातील घर असेल, तुमच्या स्वप्नातील अनेक काही गोष्टी असतील, ड्रीम तुमचे असतील, ते सगळी पूर्ण होतील. ह्या भीतीला फक्त सोडून द्या. आणि बऱ्याच वेळा भीती तुमच्या मनाच्या दारावरती टकटक करत असते. भीती काय करते, सतत तुमच्या मनाच्या दारावरती टकटक करते. मग ते मनाचं दार उघडायचं की नाही उघडायचं हा तुमचा प्रश्न आहे, वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. म्हणून मी सांगतो की भीतीने जर आपल्या मनाच्या दारावरती टकटक केलं तर दार उघडायचंच नाही. मित्रांनो, साधा सिंपल प्रश्न आहे. आणि नक्कीच मला वाटतं की या छोट्याशा गोष्टीमधून तुम्हाला खरंच मोटिवेशनल भेटला असेल. त्या समीर सारखं सुद्धा तुम्हीच करा. कल्पना करणं बंद करा आणि भीतीसोबत चालायचा प्रयत्न करा.